आजचा डिनर बाहेर करायचा असा प्लॅन आम्ही पहिलेच ठरवला होता. म्हणून मी, माझे सासू-सासरे, माझा नवरा आणि माझा भाऊ आम्ही असे सगळे मिळून बाहेर जेवायला चाललो. हॉटेल अगदी घराजवळच होतं, म्हणून पहिले तो एक-एक करून आई-बाबांना सोडून आला होता आणि मग मला घ्यायला आला. पण त्यात अशी गंमत झाली, मी त्याला वेगळं हॉटेल सांगितलं होतं आणि त्याने वेगळं म्हणून त्याने परत मला अर्ध्या तासात सोडलं आणि त्याच्या आईला घेऊन तो त्या दुसऱ्या हॉटेलला गेला, जिथे आम्हाला ॲक्चुअलमध्ये जायचं होतं. आणि मी पायी थोडं पुढे गेले. माझा भाऊ मागून येतच होता मला घ्यायला. रात्रीचं हे किती सुंदर दिसतं ना, खरं तर रात्र सुंदर असतं. आणि फायनली आम्ही हॉटेलच्या इथे पोहोचलो होतो. हे हॉटेल अगदीच आमच्या घराजवळ होतं, पण मी आजपर्यंत इथे आले नव्हते आणि फायनली आम्ही स्थानपन्न झालेलो आहोत. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, मी आज ना हिटलेस कर्ल ट्राय केले होते फर्स्ट टाइम, पण मला नाही वाटत की ते ॲक्च्युअलमध्ये चांगले टर्नआउट झाले आहेत असं. आणि मुलांचं काही समजतच नाही. मला कॅमेरा नाही तर मिरर काही दिसलं तरी पहिले केस सरळ करण्याची सुरुवात करून देतात ते लोक. अर्थात त्यांच्याकडे दुसरं काय. आणि एक एक करून आपण सर्वांचा परिचय घेऊयात. ज्यांनी पहिले हाय केलं ते आहेत माझे सासरे, त्यानंतर सासूबाई, हा माझा भाऊ आणि हे आहे व्हेज मंचुरियन. आणि खायला सुरुवात करण्याच्या अगोदरच अडथळा आला होता, तो म्हणजे माझ्या भावाचा हात. पहिला घास खाण्या अगोदरच त्याची रिएक्शन मात्र आलीच होती. स्टार्टर तर त्यांनी फास्ट मध्ये दिलं होतं, पण दुसऱ्याला थोडासा वेळ लागला. पण फायनली आलं होतं पनीर अंगारा. तोही टेस्टला छान होता. मेन कोर्स जो होता तोही फारच छान होता, पण ते शूट करायचं राहिलं कारण की मी बिझी होते ना खाण्यात. आणि आता वेळ होती डेझर्टची. ते होतं फ्रूट सलाड. आहा, काय टेस्ट होती. तृप्त झालं होतं जेवण झाल्यानंतर. ऑब्व्हियसली पहिला घास मी खाल्ला होता, पण दुसरा भावालाच भरवला. आणि अशा प्रकारे आजचं डिनर अगदी पोट भरून आणि मन भरून झालेलं आहे आणि दिवसही संपलेला आहे. आणि आम्ही आता निघालो आहोत घरी जायला. त्या अगोदर आधी या सगळ्यांना घरी सोडलं आणि मी आणि माझा नवरा मस्त एक लॉंग ड्राईव्ह वर गेलो. अर्थात थोडा पर्सनल टाइम तर पाहिजे ना, म्हणून आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. बाय.